या पूर्वीच्या क्लासला आपण या दुसऱ्या प्रकरणातील ज्या संरचनात्मक समस्या आहेत त्यापैकी एक संरचनात्मक समस्या अभ्यास केली म्हणजे ओबीसीच्या समस्या. आज आपल्याला अभ्यासायचा आहे अनुसूचित जातींच्या समस्या. भारतीय समाज व्यवस्था ही मुळात जाती व्यवस्थेवर आधारलेली समाज व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जातीय गटांच्या समूहांचं रूपांतर वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये करण्यात आले आहे आणि त्या प्रवर्गांचा अभ्यास करत असताना वेगवेगळे जातीय गटांचे प्रवर्ग आपल्याला माहिती आहे. SC, ST, OBC, SBC, NT, NT1, NT2, NT3, VJNT. आता नवीन 2 प्रवर्ग शासनाने निर्माण केलेले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यांच्या मान्यतेविषयी चर्चा सुरू आहे, त्यांचा संघर्ष सुरू आहे. SEBC नावाचा एक नवीन प्रवर्ग आला ज्याला सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं म्हटलेलं आहे. केंद्र सरकारने नवीन प्रवर्ग सुरू केला त्याला त्यांनी EWS हे नाव दिलेलं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स असं नाव त्याला दिलेलं आहे. हे सगळे जे प्रवर्ग आहेत वेगवेगळ्या जातीय समूहांना निर्देशित करणारे शासनाने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेले आणि किंवा त्या निकषांच्या एका विशिष्ट निकषांच्या आधारावर निर्माण केलेले हे जातीय प्रवर्ग आहेत. आणि अशा जातीय प्रवर्गांपैकीच एक प्रवर्ग आहे तो म्हणजे अनुसूचित जातींचा प्रवर्ग. याला इंग्रजीमध्ये शेड्यूल्ड कास्ट असं म्हणतात, अनुसूचित जाती असं मराठीमध्ये म्हणतात. तर या अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या निर्मितीच्या पूर्वी आपण थोडीशी चर्चा यावर करू की भारतामध्ये या जातीय प्रवर्गामध्ये समावेश कोणाकोणाचा केला आणि थोडासा या अनुसूचित जातीचा पूर्व इतिहास जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय समाज व्यवस्था ही जातीवर आधारित आहे. या भारतीय समाज व्यवस्थेचं मूळ, जाती व्यवस्थेचं मूळ हे जन्म आहे आणि त्याचबरोबर इतरही काही कारणं आपल्याला या जाती व्यवस्थेची पाहायला मिळतात, उदयाची किंवा उगमाची. भारतीय समाजातील या जाती व्यवस्थेच्या उगमाच्या संदर्भात चर्चा ही याच्यापूर्वी आपण केली. जातीय असमानतेचा मुद्दा पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी मग डॉक्टर जी असतील, डॉक्टर B.R. आंबेडकर असतील, KM कपाडिया असतील, अनेक इतर समाजशास्त्रज्ञ आहेत, M.N. श्रीनिवास आहे, अशा सर्व समाजशास्त्रज्ञांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या संदर्भात आपली मतं मांडलेली. तर ही जी काही जाती व्यवस्था आहे ते वर्णव्यवस्थेतूनच निर्माण झाली आणि या वर्णव्यवस्थेतील चौथ्या वर्णाचा रूपांतर ज्या जातीय प्रवर्गांमध्ये करण्यात आलं त्याला शूद्रादी शूद्र. येत नाहीये आवाज? येत नाही का? हो सर. बाकीच्या नाही येतोय का? हो सर येतोय. सर येतोय. हा, वासेकर तुझ्या इंटरनेटचा प्रॉब्लेम. तर शूद्रादी शूद्र वर्ग असं त्यांना गणल्या गेलं किंवा म्हटलं गेलं. तर जो चौथ्या वर्णातील जे लोक होती त्यांना शूद्र म्हणून संबोधलं गेलं. त्या लोकांना अमानवीय स्वरूपाचा व्यवहार त्यांच्यासोबत होत होता. हा अमानवीय स्वरूपाचा व्यवहार त्यांच्यासोबत होत असताना कोट्यावधी लोकांना या समाजाने निर्माण केलेल्या, तत्कालीन समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या ज्या काही खोट्या अंधश्रद्धा होत्या, खोट्या प्रथा होत्या, ज्या या समाजातील असणाऱ्या लोकांच्या शोषणासाठी कारणीभूत होत्या, अनुसूचित जातीतील प्रवर्गातील लोकांच्या शोषणासाठी कारणीभूत होत्या. आणि अशा असणाऱ्या प्रथा परंपरांच्या माध्यमातून या समाजातील किंवा या जाती गटातील प्रवर्गातील लोकांचं शोषण हे समाज व्यवस्थेतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या, सो कॉल्ड तथाकथित सवर्ण समजल्या जाणाऱ्या जातीय गटातील लोकांकडून केल्या जात होत्या. आणि म्हणून याचा परिणाम म्हणून हा विशाल समूह जो लोकसंख्येने सुद्धा बराच मोठा आहे, अशा या विशाल समजल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीय गटातील लोकांना किंवा शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीय गटातील लोकांना अस्पृश्य मानल्या जाऊ लागल्या, त्यांना वाळीत टाकल्या जाऊ लागलं, त्यांची सावली सुद्धा वर्ज्य मानल्या जाऊ लागली, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करणे हे त्याज्य मानल्या जाऊ लागलं, त्यांच्यासोबत कुठलाही सामाजिक व्यवहार करणं
हे त्याज्य मानलं जाऊ लागलं. धार्मिक स्वरूपांचे निर्बंध त्यांच्यावर लादण्यात आले होते, सामाजिक स्वरूपांचे निर्बंध त्यांच्यावर लादण्यात आले होते. सामाजिक जीवनामध्ये व्यक्ती म्हणून वावरण्याचे कुठलेही हक्क आणि अधिकार समाज व्यवस्थेने त्यांच्याकडे ठेवले नव्हते किंवा त्यांना देण्यात आलेले नव्हते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बाबींमुळे हा जातीय प्रवर्ग हा मागासलेला राहिला, वंचित राहिला, उपेक्षित राहिला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हजारो वर्षापासून तो मागासलेला आणि वंचित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा असणाऱ्या मागास प्रवर्गाचा, अशा असणाऱ्या वंचित, उपेक्षित आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून, विकासापासून कोसो दूर असणाऱ्या या प्रवर्गाचा अभ्यास आपल्याला, त्यांच्या समस्यांचा अभ्यास प्रस्तुत या युनिटमध्ये करायचा आहे किंवा प्रस्तुत या घटकांमध्ये करायचा आहे. अनुसूचित जातींच्या अर्थाच्या संदर्भात चर्चा करत असताना अस्पृश्यता ही हिंदू समाजात कशी आली या संदर्भातली चर्चा आपण यापूर्वी केली. वर्णव्यवस्थेचं विस्तारित रूपांतर ह्या जाती व्यवस्थेत झालं आणि त्या जाती व्यवस्थेने मग अस्पृश्यता निर्माण केली आणि त्याच्यातून अस्पृश्यांची निर्मिती झाली. आणि अस्पृश्यता हा या निम्न जाती गटातील लोकांना लागलेला एक मोठा कलंक होता आणि ज्यांच्यामुळे यांचे सगळे अधिकार, विकासाच्या सगळ्या बाबी किंवा विकासाचे सगळे मार्ग हे खुंटले गेलेले होते आणि त्यांच्या जीवन विकासात अनेक अडचणींचा सामना ह्या लोकांना अशा असणाऱ्या ह्या अस्पृश्यतेच्या परिस्थितीमुळे करावा लागला. जाती व्यवस्थेच्या सिद्धांताच्या, उदयाच्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना, कारणमीमांसा करत असताना सुद्धा आपण पाहिलं की अस्पृश्यता निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक जबाबदार होते यावरही चर्चा आपण केली. पण भारतामध्ये ज्यांना अस्पृश्य समजलं जात होतं त्यांना वेगवेगळ्या नावांनी सुद्धा वेगळ्या संबोधल्या जात होतं. काही लोक त्यांना शूद्र मानायचे, काही अस्पृश्य मानायचे, काही अवर्ण मानायचे, काही जण हरिजन मानायचे, काही जण दलित मानायचे. अशा विविध नावांनी या जाती गटातील लोकांना संबोधले जात होतं. परंतु हे सगळं संबोधनं हे अनेकदा त्यांच्या सामाजिक स्टेटसला किंवा सामाजिक दर्जासाठी अतिशय घातक होतं. कारण का ह्या त्यांच्या संबोधनामधून सुद्धा त्यांच्याविषयीची असणारी घृणा, त्यांच्याविषयीचा असणारा तिरस्कार, त्यांच्याविषयीची असणारी लोकांच्या मनातील घृणेची भावना ही व्यक्त होत होती. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना कुठेतरी तिलांजली दिल्यात जावी. तुम्हाला माहित आहे, दलित हा शब्द उच्चारणं सुद्धा अलीकडील काळामध्ये गुन्हा मानला गेला. म्हणून ह्या शब्दांना किंवा की ज्यांच्यातून त्यांच्याविषयी त्यांची निर्भसना केल्या जात असेल, त्यांच्याविषयी किंवा त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न होत असेल किंवा त्यांचं निम्नताही दर्शवण्याचा प्रयत्न ज्या ज्या घटकांच्या माध्यमातून संबोधण्यातून होऊ शकतो, अशा गोष्टींचा त्याग करून 1935ला ब्रिटिश शासनाने अशा अवर्ण समजलेल्या, शूद्र समजलेल्या, अस्पृश्य समजलेल्या, दलित समजलेल्या, हरिजन समजल्या गेलेल्या अशा जातीय गटातील लोकांसाठी त्याने एक विशेष जातींचा प्रवर्ग निर्माण केला आणि त्या प्रवर्गाची एक अनुसूची तयार केली, त्याला शेड्यूल्ड केलं. आणि अशा जातीय गटातील लोकांसाठी त्यांनी एक शेड्यूल्ड तयार करून, त्यांची यादी तयार करून त्यांना त्यांनी एक नवीन नाव दिलं आणि ते नाव म्हणजे शेड्यूल्ड कास्ट. त्यालाच आपण अनुसूचित जाती असं म्हणतो. आणि तत्कालीन ब्रिटिश शासनाने म्हणजे भारत सरकारच्या 1935च्या कायद्यामध्ये या देशातील अस्पृश्य, मागास, वंचित, उपेक्षित, दलित, शूद्र, अस्पृश्य, अवर्ण, हरिजन, दलित अशा समजल्या जाणाऱ्या सर्व जाती गटातील लोकांचा समावेश हा 1935च्या कायद्याने भारतामध्ये अनुसूचित जाती गटांच्या प्रवर्गामध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर मग ह्या अनुसूचित जातींच्या एक वेगळा प्रवर्ग निर्माण झाला आणि त्या जातीय गटांमध्ये आजच्या हिंदूंमधील असणाऱ्या बऱ्याचशा जातींचा समावेश झाला, ज्यामध्ये मग चांभार असतील, मातंग असतील, पूर्वाश्रितचे महार असतील, त्यानंतर खाटीक असतील, त्यानंतर भंगी असतील आणि अनेक अशा वेगवेगळ्या जाती आहेत की ज्या जाती गटांचा समावेश हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गांमध्ये करण्यात आला. आणि अशा अनुसूचित असणाऱ्या ज्या जाती आहेत, भारतीय राज्यघटनेने सुद्धा या अनुसूचित जाती प्रवर्गांच्या संदर्भात वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या. भारतीय राज्यघटनेतील त्या तरतुदींच्या संदर्भात आपण पुढे चर्चा करणार आहोत की यांच्यासाठी कोणकोणत्या स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या. जसे एक छोटीशी तरतूद जर आपण विचारात घेतली, भारतीय राज्यघटनेची कलम 340 आहे, 342 आहे, 330 आहे, 332 आहे. या सगळ्या तरतुदी, त्या भारतीय राज्यघटनेच्या ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत, अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाच्या संदर्भात अधोरेखित केल्या गेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 330 नुसार राज्यातील असणाऱ्या जेवढ्याही विधानसभा असतील त्या विधानसभांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांच्या सीट्स, ज्याला आरक्षित सीट्स आपण म्हणतो, त्या आरक्षित करण्यात आल्या. म्हणजे आमदारांच्या सीट्स आरक्षित करण्यात आल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 332 प्रमाणे.
या देशातील असणारे जे काही सर्वोच्च जे 2 सभागृह आहेत त्यापैकी लोकसभेमध्ये 332 नुसार देशातील लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी आरक्षित सीट्स या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर अशा ह्या कायद्यात्मक तरतुदी नंतरच्या कालखंडामध्ये या लोकांच्या विकासासाठी भारत सरकारच्या माध्यमातून आणि तत्कालीन राज्यघटनाकारांच्या निर्मिती करणाऱ्या महामानवांच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढे करू, पण प्रत्यक्षात आज आपल्याला असं पाहायचं आहे की अनुसूचित जाती या गटातील ही जी लोक आहेत की ज्यांना समाजाने उपेक्षित, वंचित, दलित समजलं, मागास समजलं, अस्पृश्य समजलं, शूद्र समजलं, अशा लोकांच्या कोणत्या प्रमुख समस्या आहेत त्यांचा आढावा घेणं आणि त्यानंतर त्या समस्यांच्या निर्मूलनासाठी शासकीय पातळीवर कोणते प्रयत्न करण्यात आलेले आहेत, घटनात्मक तरतुदी कोणत्या करण्यात आल्या त्याची चर्चा करणं हे क्रमप्राप्त ठरतं. तर प्रथम आज आपण अनुसूचित जाती गटाच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांचा आढावा घेऊ. त्यातली त्यांची पहिली समस्या आहे ती म्हणजे सामाजिक समस्या. अनुसूचित जाती समूहाच्या ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये सामाजिक समस्या आहेत त्यांच्या महत्त्वाच्या समस्या आहेत. कारण का तर अनुसूचित जाती गटातील असणाऱ्या लोकांवर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे अनेक बंधने ही समाजात व्यवस्थेतील असणाऱ्या तत्कालीन समजल्या जाणाऱ्या उच्चभ्रू जाती गटातील लोकांनी लादली, त्या बंधनांच्या दबावाखाली हजारो वर्षापासून ही लोक स्वतःच्या विकासापासून वंचित राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा अनेक कायद्यात्मक तरतुदी यांच्यासाठी केल्या गेल्या, पण म्हणावा तसा यांचा विकास आजपर्यंत घडून आला असं आपण म्हणू शकत नाही आणि ठामठोकपणे सांगू शकत नाही. तर या जाती गटातील असणाऱ्या लोकांच्या कोणकोणत्या सामाजिक समस्या होत्या किंवा कोणकोणत्या सामाजिक समस्यांचा सामना ह्या लोकांना करावा लागत होता हे सगळं पाहत असताना आपण पाहतो की भारतीय समाजातील किंवा समाज घटकांनी ही जी लादलेली बंधने होती ह्या जाती गटातील लोकांवर त्याचं मूळ हे सुद्धा जातीयताच होतं. कारण का तर चांभार असेल, खटिक असेल, भंगी असेल, मांग असेल, पूर्वाश्रितचे महार असतील, या सर्व अनुसूचित जातींमध्ये जाती गटातील लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचे क्रम हे लावल्या गेल्या होत्या. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की भारतीय समाजातील जाती व्यवस्था जी आहे या जाती व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आपण हे अभ्यासलं सुद्धा आहे जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य पाहत असताना. पण निम्न समजल्या जाणाऱ्या जातीय गटांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे निम्न असणारे जे जातीय गट आहेत यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती आहे. आणि ही श्रेष्ठ कनिष्ठतेची जी असणारी स्थिती आहे, जे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती गटातील घटक आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जसं उदाहरण द्यायचं झालं तर चांभार आहे, खाटीक आहे, भंगी आहे, महार आहे, मातंग आहे, यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या जाती गटातील असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक जातीय समूह निम्न जाती गटातील असणारा सुद्धा स्वतःला इतर जातीय समूहांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि इतर जातीय समूहांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतो. म्हणजे निम्न जाती गटातील असणाऱ्या इतर निम्न जाती गटातील लोकांमध्ये ती लोक किंवा त्या जाती स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि इतर जाती गटांना निम्न समजतात. त्यानंतर दुसरं उदाहरण त्याच्यातलं आपल्याला सांगता येतं की जसं उदाहरण द्यायचं राहिलं तर महारांपेक्षा किंवा महार या जातीतील लोकांपेक्षा मातंग या जातीतील असणाऱ्या लोकांचा दर्जा हा कनिष्ठ समजला जायचा. अशी ही परिस्थिती अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती गटांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठतेची होती. वास्तविकदृष्ट्या यांचं स्थान इतर जातीय समूहांच्या तुलनेमध्ये कनिष्ठ होतं, निम्नतेचं होतं किंवा निम्नतेचं मानलं जायचं. पण यांच्या असणाऱ्या ह्या निम्न जाती गटांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता ही ओतप्रोत भरलेली होती आणि त्यामुळं ही जी काही त्यांची सामाजिक समस्या आहे, वाद विकोपाला जायची किंवा अनेकदा असे प्रसंग घडून सुद्धा समाजामध्ये यायचे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक यांच्यामध्ये सामाजिक समस्येचा जर आपण पाहिला की या कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जाती गटातील लोकांना समाजामध्ये कोणताही सामाजिक दर्जा, प्रतिष्ठेचा सामाजिक दर्जा हा प्राप्त नव्हता. कसा की एखादा सण असेल, समारंभ असेल, सार्वजनिक उत्सव असेल किंवा दुसरे काही असे एखादे प्रसंग असतील किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतील, अशा ठिकाणी या निम्न जाती गटातील लोकांचं जे काही स्टेटस असायचं, त्यांचं जे काही स्थान असायचं, त्यांचा जो काही दर्जा होता हा अतिशय निम्नतेचा होता. त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार, त्यांना कुठल्याही प्रकारची मान, प्रतिष्ठा, मरामत ही प्राप्त व्हायची नाही. आणि ही त्यांची एक त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही खंत असायची. आणि हे असं साहजिक होतं की मानव म्हणून आपण या समाजाचे घटक आहोत, या राष्ट्राचे, या समाजाचे आपण नागरिक आहोत. आपल्यालाही तेवढेच मूलभूत अधिकार मिळाले पाहिजे की जे इतर समाजातील असणाऱ्या लोकांना मिळतात. आणि ही खंत, ही भावना किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर लादल्या जात होत्या. आणि म्हणून सामाजिक समस्यांचा जर आपण आढावा घेतला तर श्रेष्ठ कनिष्ठतेच्या नंतर सर्वाधिक जास्त त्रास या निम्न जाती गटातील लोकांना कोणता होता तर सामाजिक दर्जाच्या बाबतीमध्ये होता. कुठल्याही सामाजिक स्थानं ही जी प्रतिष्ठेची आहेत यांना प्राप्त होत नव्हती आणि या स्थानांरूप त्यांना भूमिकाही कधी वठवण्याची संधी
किंवा पार पाडण्याची संधी, कर्तव्य पार पाडण्याची संधी या समाज व्यवस्थेने दिलेली नव्हती. आणि हा महत्त्वाचा एक भाग होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग किंवा यांची एक सामाजिक समस्या होती की सगळ्या समूहातील लोकांमध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. आणि न्यूनगंडाची ही भावना कोणी निर्माण केलेली होती? तर तत्कालीन समाज व्यवस्थेतील असणाऱ्या ज्या काही उच्चभ्रू जाती गटातील लोक आहेत त्यांच्या संस्कारामुळे, त्यांच्या सांगण्यामुळे, त्यांच्या सामाजिकरणामुळे या जाती गटातील लोकांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती. कशी होती ती न्यूनगंडाची भावना? की तुमचं अस्तित्व हे हीन आहे, तुमचं अस्तित्व किंवा तुमचं जगणं हे उच्चभ्रू जातीच्या लोकांची सेवा करणं याचंच तुम्ही धन्यता मानली पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास न होणं हे तुमच्या पूर्वजन्मीची पापं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे संस्कार, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यावर लादल्या गेलेल्या होत्या. आणि सामाजिकरणाच्या माध्यमातून किंवा संस्काराच्या माध्यमातून त्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी लादून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम तत्कालीन समाज व्यवस्थेत असणाऱ्या उच्चभ्रू जाती गटातील लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ही जी संधी होती किंवा ह्या ज्या सगळ्या बाबी होत्या या अनुसूचित जातींच्या सामाजिक समस्यांमध्ये महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर ही न्यूनगंडाची जी त्यांची भावना होती की त्या न्यूनगंडाच्या भावनेत पायी किंवा न्यूनगंडाच्या भावनेपोटी त्यांच्या विकासाला खीळ बसले. त्यांच्या एखादी गोष्ट कशी असते, एक मानवाचा स्वभाव आहे की खोटी असणारी सुद्धा एखादी गोष्ट जर तुम्हाला ती 100 जणांकडून ती कशी योग्य आहे हे सांगण्याचा जर प्रयत्न झाला तर मानवाच्या स्वभावानुसार मानव हा स्वतः ही बाब खोटी आहे या गोष्टीवर ठाम राहणारा मानव हा 100दा जर तीच गोष्ट खोटी असणारी गोष्ट तुमच्या मनावर किंवा तुमच्या दिमागावर हॅमरिंग करण्याचा प्रयत्न केला तर ती बाब तुम्हाला सत्य वाटायला लागते. आणि ही प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी आहे, मानसिक स्थिती आहे. आणि ती सायकोलॉजी आपली चेंज होते किंवा मानसिकता आपली चेंज होते आणि ती व्यक्ती सुद्धा चुकीची असणारी गोष्ट सुद्धा सत्य म्हणून स्वीकारायला लागते. हीच बाब अलीकडील काळातील मीडियाच्या माध्यमातून, संचारांच्या साधनांच्या माध्यमातून अनेकदा आपण आपल्याला घडतं आणि पाहतो. आपण सत्य वेगळंच काहीतरी असतं आणि आपल्याला दाखवलं वेगळंच काहीतरी असतं. आणि तीच गोष्ट हॅमरिंग केल्याच्या माध्यमातून आपल्याला ती सत्य वाटायला लागते. जसे की एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज आपण पाहतो. फेअर अँड लवलीची ॲडव्हर्टाईज येते आणि ती ॲडव्हर्टाईज आपल्याला सांगते की 7 दिवसामध्ये जर हे फेअर अँड लवलीची जर तुम्ही क्रीम यूज केली तर तुमचा चेहरा अतिशय उजळेल, म्हणजे तुमच्या चेहऱ्याचाच प्रकाश एवढा पडेल की बाहेर तुम्हाला किंवा घरी तुम्हाला लाईट लावण्याची गरज पडणार नाही. पण वास्तवामध्ये जे कोणी फेअर अँड लवली यूज करणारे आपल्यापैकी असतील, किती दिवसापासून ते यूज करतात आणि त्यांच्या नॅचरल असणाऱ्या चेहऱ्यामध्ये किंवा स्वरूपामध्ये काही बदल झाला का हा प्रश्न जर त्यांना विचारला तर हा मात्र एक चर्चेचा विषय होऊ शकतो किंवा त्याचं उत्तर हे नाही हेच होऊ शकतं. कारण का आपल्याला माहित आहे की एक सिनेमा जर आपण 3 घंट्याचा पाहिला तर 100 वेळेस एका प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज येते आणि ते आपल्या मनावर हॅमरिंग करते की हे असं आहे, हे असं होतं. आणि ते आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू खरेदी करायला जातो, कुठली की आपल्याला क्रीम घ्यायची, कॉस्मेटिक क्रीम कुठली घ्यायची चेहऱ्याला लावण्याची, तर पहिल्या सगळ्यांच्या तोंडातून नाव निघते फेअर अँड लवली. जे कोणी फेअर अँड लवली यूज करणार आहेत त्यांना माहिती आहे की किती दिवसापासून आपण फेअर अँड लवली यूज करीत आहोत, तरी सुद्धा आपलं जे काही मूळ चेहरा आहे, मूळ स्वरूप जे आहे, नॅचरली जे निसर्गदत्तपणे आपल्याला मिळालेलं आहे, चेहऱ्याचा रंग जे काय असेल ते कुठेही चेंज झालेलं नाही, तरी सुद्धा आपण वापरतो. क्षणभर का होईना चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतो किंवा ते क्षणभर चांगलं दिसते आणि आपल्याला वाटतं की हे सगळं काही चांगलं आहे. अशीच बाब ही या समाजातील असणाऱ्या किंवा या देशातील असणाऱ्या अनुसूचित जाती गटातील लोकांच्या संदर्भात घडून आहे. त्यांच्यावर नेहमी वारंवार हे हॅमरिंग केलं जात होतं की तुमचं अस्तित्व हे शून्य आहे, तुम्ही बौद्धिकदृष्ट्या कुशल नाही, तुमच्यामध्ये बौद्धिक सक्षमता नाही, तुम्ही कुठल्याही बौद्धिकदृष्ट्या अतिशय उज्ज्वल असणारं काम करू शकत नाही, म्हणून शिक्षणाचे अधिकार ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपण पाहणार आहोत. या शैक्षणिक समस्या त्या सगळ्या गोष्टी यांच्यावर लादल्या गेलेल्या होत्या आणि हॅमरिंग केल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली की आमचं जगणं, आमचं वागणं, आमचं राहणं, आमचा जन्म हा केवळ आणि केवळ हे निम्न प्रकारचं जीवन जगण्यासाठीच झालेला आहे. आणि त्यांच्यावर अधिक उणं म्हणून अनेकदा धार्मिक घटकांचा आधार घेऊन सुद्धा त्यांच्यावर हे लादण्याचा प्रयत्न तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रस्थापित समाज व्यवस्थेने केला होता. आणि म्हणून न्यूनगंडाची ही भावना ही सुद्धा त्यांच्या सामाजिक समस्येचा महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर आपण पाहतो की या सगळ्या गोष्टींमुळं यांच्यामध्ये सामाजिक गतिशीलतेचा अभाव हा सुद्धा ह्या सामाजिक समस्येचा एक भाग म्हणून आपल्याला पाहता येतो. कारण का आता आपल्याला माहित आहे की ठेविले अनंते पैसेची राहावे, किती असू द्यावे समाधान, अशी जर भावना व्यक्तींच्या मनामध्ये असेल तर कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही समूहाचा विकास साधन हे शक्य होत नाही. जसं की आपण पाहतो की अनेकदा अनेक लोकांच्या प्रवृत्ती समाजामध्ये अशी आपल्याला पाहायला मिळते, अनेक जातीय समूहातील लोकांची सुद्धा ही प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला जसं ठेवलंय तसं आपण राहावं आणि तसं जगण्याचा प्रयत्न करावा. जसं की नेहमी मी तुम्हाला अनेकदा म्हणत होतो की आपला जन्म कुठल्या परिवारात आणि कोणती स्थिती असणाऱ्या परिवारात हवा हे आपल्या हातात नव्हतं. गरिबीमध्ये आपला जन्म झाला हे आपल्या हातात नव्हतं,
पण आयुष्यभर आपण गरीब राहण्याचा प्रयत्न करणं किंवा गरिबीमध्येच कुंठितपणे जीवन जगणं हे मात्र आपलं काय आहे, गुन्हा आहे किंवा पाप आहे असे आपण म्हणू शकतो. तर हीच बाब निम्न जाती गटातील लोकांच्या संदर्भात, की त्यांचा जन्म सो कॉल्ड लोकांनी निम्न जातीय गटातील लोकांना निम्न ठरवलं म्हणून झाला, म्हणून ती त्यांची चूक नव्हती. तर महत्वाचा भाग जो होता की त्यांच्यामध्ये गतिशीलतेचा अभाव संस्काराच्या माध्यमातून, सामाजिकरणाच्या माध्यमातून या लोकांनी निर्माण केला. आणि म्हणून जर स्थितिशीलता व्यक्तींच्या जीवनात काही प्रमाणात स्थितिशील सुद्धा आवश्यक आहे, पण ती स्थितिशीलता ही जर स्थित पद्धतीची असेल तर व्यक्तीच्या विकासात अनेक अडथळे निर्माण होत असतात. त्या समूहाचा, त्या व्यक्तीचा विकास साध्य होणं शक्य नसतं. म्हणून गतिशीलता, डायनामिकपणा किंवा गतिशीलता ही व्यक्तीच्या आणि समूहाच्या आणि समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असतो. कल्पना करा, तुमच्या शरीरात किंवा तुमच्या बुद्धीमध्ये किंवा तुमच्या एकूणच असणाऱ्या जीवनामध्ये जर गतिशीलता नसेल तर तुमचा विकास साध्य होणं शक्य नाही. आणि हीच बाब अनुसूचित जाती गटातील लोकांच्या संदर्भात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अनुसूचित जाती गटातील लोकांच्या या सामाजिक समस्यांमध्ये सामाजिक गतिशीलतेचा अभाव आपल्याला दिसून येतो आणि ती त्यांची समस्या राहिली आहे. या गतिशीलतेच्या अभावी ती लोक हजारो वर्षापासून आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला राहिलेले पाहायला मिळतात किंवा त्या स्थितीमध्ये जीवन जगताना पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतो की या अंधश्रद्धा आणि प्रथा परंपरांचा प्रभाव या लोकांवर फार मोठा होता आणि याच्यामुळे सुद्धा यांच्या सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आजही आपण पाहतो की तुम्ही असं कधी खेड्यांमध्ये तुम्ही सगळेजण राहता, तुम्ही असं कधी पाहिलं का की या देशातील किंवा समाजातील खेड्यांमध्ये अंधश्रद्धांचा एक भाग म्हणून भानामती आहे, करणी आहे, चेटूक आहे, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पाहायला किंवा याच्या संदर्भात लोकांच्या अनेक भ्रामक कल्पना किंवा भ्रामक समजुती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते लोक ह्या सगळ्या समजुतींपायी अनेकदा अंधश्रद्धांना बळी पडतात. जसं की करणी करणे किंवा भानामती करणे. तुम्ही पाहिलं असेल की अनेक बाबा बुवा असतात गावागावी खेड्यापाड्यांनी, आणि अनेकदा ह्या लोकांचं शोषण ही लोक करतात, ते बाबा बुवा जे आहेत ते. आता ही भानामती वगैरे ही जी प्रथा आहे, मला सांगा, कोणाला करणी केल्याने कोणाचं जर नुकसान साध्य करायचं राहिलं असतं तर आज भारत आणि चीनचे सैन्य मागील 6 महिन्यापासून एकमेकांच्या समोर आहे. भारतीय सैन्याने चीनच्या सैन्यांवर करणी केली असती तर आपोआप त्यांचं जे काय व्हायचं ते आपल्याला साध्य व्हायचं पाहिजे होतं ते झालं असतं. किंवा एखाद्यांचं जर आपल्याला अहित साध्य करायचं असेल किंवा आपली आर्थिक भरभराट करायची असेल तर चेटकीन करण्याचा एक प्रकार पाहिजे चालतो, आणि त्याविषयी लोकांच्या भ्रामक समजुती आहेत. मला सांगा की तुमच्या घरची संपत्ती माझ्या घरी आणायची असेल तर मला चेटकीन मी जर केली तर माझ्या घरी तुमच्या घरची संपत्ती येते, असा त्यांचा भ्रम आहे किंवा असा त्यांची समज. मला सांगा, मला जर श्रीमंत व्हायचं राहिलं असतं तर अंबानी, अदानी, बिर्ला, टाटा, अजिम प्रेमजी यांच्याकडची संपत्ती आणण्यासाठी चेटकीन केली नसती का? केली असते. किंवा भानामती आणि करणी यांची जे काही रुग्ण आहेत किंवा आजारग्रस्त हे जे लोक आहेत ते केवळ आणि केवळ निम्न जाती गटातील लोकांमध्ये हे रुग्ण का दिसतात? अदानी अंबानीच्या घरी कोणाला भानामती झाली किंवा करणी झाली असं कधी पेपरला तरी आपण ऐकलं का किंवा कधी वाचलं का किंवा पाहिलं का? श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या घरी कोणाला करणी झाली, भानामती झाली किंवा बाहेरचं झालं असं कधी आपण ऐकलं का? नाही. हे केवळ आणि केवळ निम्न जाती गटातील लोकांवरच ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव का दिसतो? तर ते असण्यामागचं एकमेव कारण आहे त्यांच्यामध्ये पसरल्या गेलेल्या अंधश्रद्धा, प्रथा, खुळसट कल्पना, रूढी, या सगळ्यांचा जो प्रभाव आहे हा निम्न जाती गटातील लोकांवर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती गटातील लोकांवर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आणि म्हणून अंधश्रद्धा असतील किंवा ज्या खुळसट कल्पना असतील, प्रथा असतील, यांचं अनुकरण ही लोक करतात आणि त्यामुळे सुद्धा यांच्या विकासाला खीळ बसलेली आहे. आणि ही सुद्धा एक यांची सामाजिक समस्या असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दारिद्र्यता किंवा गरिबी किंवा कर्जबाजारीपणा हे सुद्धा यांची एक समस्या राहिलेली आहे. म्हणजे गरीब समाजातील असणाऱ्या किंवा अनुसूचित जाती गटातील असणारी लोक ही गरिबीमध्येच जन्माला येतात आणि ती गरिबीमध्येच मरत असतात, आपल्याला माहिती. आणि म्हणून आपण पाहतो की यांचं जे काही जगणं आहे 18-20 दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये ही लोक जन्माला येतात आणि अक्षरशः आपण पाहतो की यांची सगळी हयात हे सगळं अशाच प्रकारचं जीवन जगण्यामध्ये जातं. अनेकदा आपण आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांमध्ये पाहतो की आजही या देशातील 25% म्हणजे जवळपास लोकांना असे शासकीय आकडेवारी सांगते की यांची टिचबळ पोटाची खळगी भरण्यासाठीची जी काही ऐपत आणि क्षमता आहे ती क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये विकसित झालेली नाही. म्हणजे आर्थिक विवंचना, गरिबीच्या अवस्थेमध्ये, दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये हे लोक जगत आहेत. दारिद्र्याची व्याख्या वगैरे आपण पाहिलेली आहे, फर्स्ट इयरला वगैरे आपण शिकलो किंवा आपल्याला माहिती आहे दारिद्र्य कोणाला म्हणतात की जो व्यक्ती त्याच्यावर आश्रित असणारे आणि स्वतःच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत यांची पूर्तता करू शकत नाही अशा असणाऱ्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आपण दरिद्री कुटुंब किंवा दरिद्री व्यक्ती असं म्हणतो. यासाठी भारत सरकारने बीपीएलची एक स्कीम काढली किंवा बीपीएलची एक हे काढलेली आहे, यंत्रणा आहे किंवा बीपीएलची एक यादी तयार केलेली आहे. त्याला बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्याच्या खालची रेषा.
त्यांनी निर्धारित केली आहे, त्याला आपण BPL असं म्हणतो. तर ही जी BPLची यादी जर आपण पाहिली की केंद्र सरकार किंवा भारत सरकार असं म्हणतं की ज्या व्यक्तीचं ग्रामीण भागातील जो व्यक्ती असेल ज्याचं उत्पन्न दिवसाचं 26 रुपये नाही आणि शहरी भागातील जो व्यक्ती ज्याचं उत्पन्न दिवसाचं 28 रुपये नाही असा व्यक्ती हा देशामध्ये गरीब आहे. तर ज्याचं उत्पन्न 26 रुपये दिवसाचं नाही अशा व्यक्तींची संख्या आपल्या देशामध्ये किती आहे हे जर आपण पाहिलं तर साधारणपणे सरकारी आकडेवारी सांगते की या आकडेवारीला अनेक अर्थशास्त्रज्ञ मान्यही करत नाही. तर सरकारी आकडेवारी असं सांगते की साधारणपणे आजही 20 ते 21% लोक आपल्या देशामध्ये दारिद्र्याच्या अवस्थेखाली जीवन जगतात. आणि या दारिद्र्याच्या अवस्थेखाली जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या जास्त जर कोणत्या जाती समूहातील लोकांची असेल तर ती अनुसूचित जाती समूहातील लोकांचीच आहे. आणि म्हणून या लोकांची ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या लोकांचं जे सर्वात महत्त्वाची आणि शेवटची सामाजिक समस्या आहे ती म्हणजे सामाजिक शोषणाची शिकार हे लोक ठरलेले आहेत. कारण का आता आपण पाहतो की यांच्यासोबत समूहातील किंवा समाजातील उच्च जाती गटातील लोकांचा झालेला जो व्यवहार आहे हा शोषणकारी ठरलेला आहे आणि ते शोषक म्हणून यांचं शोषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यांच्यासोबत जो अमानवीयतेचा व्यवहार झाला, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशामध्ये वेठबिगारीची पद्धती होती आणि हे वेठबिगारीची पद्धती ज्याप्रमाणे प्रदेशामध्ये निग्रो वंशीय लोकांसोबत त्यांच्यासोबत गुलामाची वागणूक त्यांना दिलं जायची, गुलाम ठेवणं, गुलामांची खरेदी विक्री करणं हे युरोपामध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये प्रतिष्ठेचं मानलं जायचं. तुमच्या घरी किती गुलाम आहेत म्हणजे लोक किती विकत घेऊन तुम्ही त्यांना गुलाम म्हणून ठेवलेलं आहे हे प्रतिष्ठेचं समजलं जायचं. तशी गुलामगिरीची असणारी प्रथा ज्याला वेठबिगारी म्हणतो आपण आपल्या भारतामध्ये, अशी प्रथा ही निम्न जाती गटातील लोकांसोबत त्यांचं सामाजिक शोषण घडून आणण्यासाठी निर्माण झालेली होती. आणि या शोषणकारी असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक शोषण ह्या वेठबिगारीच्या पद्धतीतून यांचं केलं जायचं. काय होती ही वेठबिगारीची पद्धती? तर वेठबिगारीच्या पद्धतीमध्ये निम्न जाती गटातील असणाऱ्या लोकांना शारीरिक श्रम त्यांच्याकडून करून घेतलं जायचं आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना एवढंच दिलं जायचं की दुसऱ्या दिवशी शारीरिक श्रम करण्याची कुवत आणि क्षमता त्याच्या शरीरात राहील, एवढंच त्यांना फक्त अन्न दिलं जायचं आणि बाकी सगळं कुठलंच काही त्याला मानधन किंवा बाकी प्रकारचं त्याला कुठलंही काही न देता त्याचं शोषण केलं जायचं. तर ही जी काही शोषणकारी समाज व्यवस्था होती भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, या शोषणकारी समाज व्यवस्थेचे बळी जर कोण ठरले असतील तर या देशातील असणारे अनुसूचित जाती गटातील लोक किंवा निम्न जाती गटातील लोक ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून वरील ज्या काही सगळ्या ह्या त्यांच्या समस्या आहेत त्या सर्व त्यांच्या सामाजिक समस्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आणि या सामाजिक समस्यांमुळेच आजही ही लोक त्यांच्या विकासापासून कोसो दूर राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून कोसो दूर राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. समाजातील या प्रस्थापित असणाऱ्या समाज व्यवस्थेने किंवा जाती व्यवस्थेने या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यास, या लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यास, यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यामध्ये धन्यता मानली. कारण का तर त्यामध्ये त्यांचा निहित स्वार्थ होता. जर ही लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात आली, समाजाच्या मुख्य प्रवाहात केवळ उच्चभ्रू जातीतील असणाऱ्या जाती गटातील लोकांच्या सोबत राहून ते जर जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांनाही सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा जर कशा प्रकारची त्यांच्यासारखी प्राप्त झाली तर या लोकांचं समाजातील असणारं महत्व आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. त्यांच्या असणाऱ्या सामाजिक दर्जाला ठेस कुठेतरी पोहोचेल, त्यांच्या समाजातील असणाऱ्या प्रतिष्ठेला ठेस कुठेतरी पोहोचेल. ही भीती ही ह्या लोकांच्या उच्चभ्रू जाती गटातील लोकांच्या मनामध्ये नेहमीच राहिलेली होती. म्हणून या जाती गटातील लोकांना उपेक्षित वंचित ठेवण्यामध्ये धन्यता मानण्याचं काम या जाती गटातील लोकांनी केलं. हे कशामुळे केलं तर ती प्रस्थापित होती ह्यामुळे झालं. आणि म्हणून या अनुसूचित जाती गटांच्या ह्या सामाजिक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत असं आपल्याला सांगतात. तर आज आपण इथं थांबू. माईक ऑन करा. कोणाला काही सामाजिक समस्याच्या बाबतीत विचारा. बाकी उर्वरित राहिलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण उद्याला करा. उद्याला म्हणजे परवाला. एक दिवस तुमचा म्हणजे आज झाला तर उद्या होणार नाही. उद्या 30th असेल, परवा परत तुमचा असेल. माईक ऑन करा. कोणाला काही विचारायचं असेल तर मला ह्या सामाजिक समस्यांच्या बाबतीमध्ये विचारा. या व्यतिरिक्त अनेक पुस्तकांमध्ये अनेक समस्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. जे शिकवलंय ते सगळे समजलं का? माईक ऑन करा. निखाडे, दातारकर, डोंगरे, विर्थ, नांदे, जे आज शिकवलं ते समजलं का? माईक ऑन केलं तरी चालतं. हॅलो, बोलणं बंद आहे. हा जो फर्स्ट होता श्रेष्ठ कनिष्ठता, तर म्हणजे अनुसूचित जातीमध्ये सुद्धा श्रेष्ठ म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता आहे का? हा, पाळल्या जाते. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता पाळल्या जाते. जसं जातीचं वैशिष्ट्य सांगत असताना आपण पाहिलं होतं की निम्न जाती गटातील लोकांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता पाळली जाते. जसं कुंभारांमध्ये थोरले चाकी कुंभार हे लहान चाकी कुंभारांना कनिष्ठ समजतात.
तसं कनिष्ठ ह्या निम्न जाती शूद्र असणाऱ्या जाती गटांमध्ये किंवा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती गटांमध्ये सुद्धा महार हे स्वतःला मातंगांपेक्षा श्रेष्ठ समजतात. तर ही जी प्रथा होती ही श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती ही निम्न जाती गटातील लोकांमध्ये सुद्धा मनात भरलेली होती. अलीकडील काळात ह्या सगळ्या गोष्टींचं एवढं स्तोम राहिलेलं नाहीये, पण ही मानल्या जात होती किंवा ही प्रथा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात होती. उच्च असणाऱ्या जाती गटांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठ्यांमध्ये 98 कुळी मराठा म्हणजे देशमुख, 96 कुळी मराठा म्हणजे पाटील आणि 92 कुळी मराठा म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान. म्हणजे एकाच जाती गटातील असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता आहे. ब्राह्मणांमध्ये सुद्धा देशस्थ असणारे जे आहेत ते कोकणस्थांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. निम्न जाती गटातील लोकांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता आहे प्रत्येक जाती गटांमध्ये. जसं की कुणबी आहेत, कुणब्यांमध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिरळे कुणबी आहेत, धनंजय कुणबी आहेत, खैरे कुणबी आहेत. तिरळे कुणबी धनंजय कुणबी आणि खैरे कुणब्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. धनंजय कुणबी खैरे कुणब्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. आणि ही जी श्रेष्ठ कनिष्ठतेची स्थिती आहे की ज्या ज्या प्रदेशामध्ये ज्या ज्या जाती ह्या डॉमिनंट असतात त्या स्वतःला इतर जातींपेक्षा श्रेष्ठ समजत असतात. आणि म्हणून ही श्रेष्ठ परिस्थितीची स्थिती केवळ उच्च जाती गटांमध्ये नाही तर निम्न जाती गटांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. हो सर. आणखीन कोणाचं काही? ठीक आहे, थांबू आपण आज इथं. उद्याला परवाला आपण परत क्लास